ठिकाणी चिपळूणमधले सगळे पत्रकार उपस्थित आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाचे पत्रकार इथे उपस्थित आहे. आणि आज बऱ्याच दिवसानंतर चिपळूणमध्ये येण्याची संधी मिळाली. एक तर रिपब्लिकन पक्ष हा जो आहे बाबासाहेबांच्या विचाराचा, शिवाजी महाराजांच्या विचाराचा, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराचा पक्ष आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना पक्षात आणलं पाहिजे ही बाबासाहेबांची भूमिका होती. फक्त दलितांच्या मतावर निवडणुका जिंकणं अशक्य आहे. त्यामुळे नॉन दलित असणाऱ्या समाजाला सुद्धा आपल्यासोबत आणलं पाहिजे. माहीत आहे का? बाबासाहेबांची भूमिका अशीच होती की रिपब्लिकन पक्ष जो आहे, बाबासाहेब आंबेडकर हे ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन चालूच होते. आणि 1942 ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन स्थापना झाली होती. त्यावेळेला अनेक राज्यामध्ये ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन होतं. आणि वेस्ट बेंगॉलमध्ये जोगेंद्रनाथ मंडल नावाचे एक दलित नेते होते. आणि बेंगॉलमध्ये ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन अत्यंत ॲक्टिव्ह होता. सर्व देशामध्ये सर्वात जास्त पॉप्युलेशन दलितांचं हे 36% पॉप्युलेशन दलितांचं त्या ठिकाणी आहे. तर त्या ठिकाणी जे आमदार निवडून आले होते त्या आमदारांच्या पाठिंब्यावर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये आले होते. तर त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचा प्रयत्न असा होता की ज्यावेळेला पहिली निवडणूक झाली 1952ची, त्या निवडणुकीत बाबासाहेब आंबेडकर हे लवकर मतदारसंघातून मुंबईतून हरले होते. नंतर ते भंडारा जिल्ह्यामध्ये त्या निवडणुकीत हरले नव्हे, त्यांना काँग्रेस पार्टीने हरवलं. आणि म्हणून बाबासाहेबांचा विचार केला की काँग्रेसच्या विरोधामध्ये एकच पार्टी असावी आणि ती पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नावाची पार्टी असावी. आणि बाबासाहेबांनी राम मनोहर लोहियांना पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये काँग्रेस विरोधामध्ये एकच पक्ष असावा. ज्याप्रमाणे अमेरिकेमध्ये, फ्रान्समध्ये, जर्मनीमध्ये किंवा अनेक देशामध्ये 2च पक्ष आहेत, एक सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष. बाबासाहेबांची अशी कल्पना होती की आपल्या देशामध्ये काँग्रेस विरोधामध्ये एकच रिपब्लिकन पक्ष असावा. तो जनता पार्टीच्या वेळेला प्रयोग झाला होता की सगळे अनेक पक्ष त्यामध्ये आले होते. तर तशी इच्छा त्यांची होती, पण त्यांच्या हयातीमध्ये काय RPI स्थापन होऊ शकला नाही. पण रिपब्लिकन पक्षाची भूमिका बाबासाहेबांचीच होती की सर्व जाती धर्माच्या लोकांना पक्षात आणायचं. गरीब असेल, शेतकरी असेल, युवा असतील, महिला असतील, बेरोजगार असतील किंवा अनेक जे ब्राह्मण असतील किंवा ठाकूर असतील, मराठा असतील, राजपूत असतील, जाट असतील, हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, इसाई असतील, सर्व जाती धर्माच्या लोकांना पक्षात ही भूमिका होती. तर त्याप्रमाणे आज आता रिपब्लिकन पक्षामध्ये गट असले तरी माझ्या अध्यक्षतेखालचा जो गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे, या पक्षाच्या शाखा भारताच्या सर्व राज्यामध्ये आहे. आणि 2 राज्यामध्ये आमचा पक्ष रेकग्नाइज आहे, नागालँड आणि मणिपूरमध्ये. आणि आता 4 राज्यांच्या निवडणुका जेवढे लिहिल्या जातात पुढच्या वर्षी, आता 7-8 महिन्यानंतर फेब्रुवारी-मार्चमध्ये, तर 4 राज्याच्या निवडणुका येत आहेत. त्यामध्ये उत्तर प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, पंजाब आहे, मणिपूर आहे. 4ही राज्यामध्ये RPIच्या युनिट्स आहे आणि 4ही राज्यामध्ये आम्ही निवडणूक लढणार आहोत. जी जागा लढायच्या ते आम्ही नंतर एक्झाम करतो. पण त्या जागा काही जागा सोबळच आम्ही लढणार आहोत. आणि बाकीच्या जागांवर BJPला पाठिंबा देण्याचा आमचा निर्णय असेल. त्यामुळं 4ही राज्यामध्ये NDA कशी निवडून येईल असा प्रयत्न आमचा राहणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये आमचं म्हणणं असं आहे की मायावतीचा जनाधार अत्यंत कमी होतो आहे. मायावतीचा एक आमदार निवडून आला होता आता मागच्या वेळेला. आणि 2022ला. आणि ज्या मायावतीचे एकदा 207 आमदार निवडून आले होते, त्या मायावतीचा एकच आमदार निवडून आला आहे. आणि त्याचं कारण असं आहे की नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये जबरदस्त हल्ला केल्यामुळं त्यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देणारे सर्व समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची संख्या आहे. दलितांमधून सुद्धा त्यांना मोठा पाठिंबा मिळतो आहे. आणि म्हणून आणि बाबासाहेबांच्या अनेक स्मारकांची कामं त्यांनी पूर्ण केलेली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मजबूत करण्याचाच माझा उद्देश आहे.
अशा पद्धतीची भूमिका काल त्यांनी आपल्या लाल किल्ल्यावरती मांडलेली आहे. त्यामुळं मला असं वाटतं की रिपब्लिकन पक्षाला एक व्यापक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर 2 राज्यामध्ये अजून आमच्या पक्षाला मान्यता मिळाली तर आमचा पक्ष राष्ट्रीय रेकग्नाइज पक्ष होणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर आमचे 2 खासदार निवडून आले तर आम्हाला मान्यता मिळू शकते, किंवा 12-13 आमदार निवडून आले तर मान्यता मिळू शकते. तर आम्ही आता महाराष्ट्रात महायुतीसोबत आहोतच. त्यामुळं जर पुढच्या निवडणुकीमध्ये RPIला 2-3 जागा मिळाल्या आणि 2 जागा निवडून आल्या तर महाराष्ट्रात पक्ष ठिकाणी होऊ शकेल. आणि सध्या रिपब्लिकन पक्षाच्या नावाने काम करणारे, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने काम करणारे जे काही पक्ष आहे आणि गट आहे, त्या कुठल्याही गटाला मान्यता नाही. ज्यावेळेला प्रकाश आंबेडकर, मी, गवई, कवाडे आम्ही एकत्र होतो त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाला 96मध्ये मान्यता मिळाली होती. आम्ही 11 लोकसभेच्या जागा आम्ही थर्ड फ्रंटसोबत अलायन्समधून लढलो होतो. आणि त्यानंतर 98मध्ये काँग्रेस अलायन्समध्ये आमचे 4 खासदार निवडून आले होते जनरलच्या सीटवरती. तर अशा पद्धतीनं आता एक तर RPIला महाराष्ट्रामध्ये मान्यता नाही, पण पुढच्या 5 वर्षामध्ये माझा प्रयत्न असा आहे की अजून 2 छोट्या राज्यामध्ये मान्यता मिळवायची. महाराष्ट्रात सुद्धा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही 2-3 जागा मागू आम्ही, आणि 2 जागा निवडून आल्या तर महाराष्ट्रात पक्ष रेकग्नाइज होऊ शकेल आपल्याला. तर एक आहे का आपला प्रयत्न आहे. त्यानंतर जे आमचे दलित तरुण आहे त्यांना माझं आव्हान आहे की भारत सरकारच्या, राज्य सरकारच्या ज्या अनेक योजना आहेत त्या योजनांचा फायदा उठवून आपण स्वबळावर उभं राहिलं पाहिजे, आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. सगळ्यांनी नोकऱ्या शोधण्यापेक्षा त्यांनी आपले उद्योग टाकावे आणि 10, 20, 50, 100, 200 लोकांना कसा रोजगार मिळेल या दृष्टिकोनातून सरकारच्या अनेक योजना आहेत. MSME योजना मोठ्या प्रमाणात आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे, त्यामध्ये 50 लाखाची योजना आहे, त्यामध्ये 30 लाख सबसिडी आहे आणि 6 महिन्यातून ते अर्ध्या एकरामध्ये 5 टँक टाकायचे. 6 महिन्यामध्ये मछली तयार होते आणि व्यापारी ते घेऊन जाण्यासाठी येतात. त्यामुळं 6 महिन्यामध्ये कमीत कमी 90,000 ते 1,00,000 रुपये त्या शेतकऱ्याला फायदा होतो. तर अशी योजना आहे किंवा अनेक अशा योजना आहे. MSMEच्या अनेक योजनांमध्ये सबसिडी आहे. त्याचा फायदा उठवून मला वाटतं की कोकणाचा विकास जर करायचा असेल कोकणामध्ये थोडे छोटे मोठे उद्योग आले पाहिजे. आणि कोकणचा जो माणूस आहे त्या माणसाला मुंबईकडे सगळ्यांना जाण्यापेक्षा त्यांना याच ठिकाणी रोजगार मिळाला तर कोकणाच्या विकासासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. कोकण हे श्रेष्ठ सौंदर्याने नटलेला अशा पद्धतीचा परिसर आहे. अनेक डोंगरांनी अनेक झाडांनी व्यापलेला अशा पद्धतीचा परिसर आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये येण्यासाठी काही स्पॉट आता अनेक ठिकाणी पर्यटक येतातच, पण अजूनही याला डेव्हलप करणं अत्यंत आवश्यक आहे. जे टुरिझम मिनिस्टर आहे महाराष्ट्राचे त्यांनीसुद्धा याचा अभ्यास करून कोणत्या ठिकाणी टुरिस्ट येऊ शकतात याच्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे. आणि कोकणाचा विकास झाला पाहिजे अशी रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. त्यामुळं कोकणाचा माणूस जो नोकरदार आहे, कोकणातला जो आमचा तरुण आहे त्यांनी आपले उद्योग चांगल्या पद्धतीने टाकत असं एक आपलं मत आहे. त्यानंतर आता एक तर काँग्रेस जनता पार्टी जी आहे आपल्या अभिजित दिपकेंनी सुरू केलेली, तर माननीय चंद्रकांत जे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आहे त्यांनी सांगितलं की माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. काँग्रेस मी म्हणालो होतो, आता त्या काँग्रेसच्या नावाने अभिजितनी ती पार्टी सुरू केलेली आहे. आता पहिल्या लढ्याला त्याला यश मिळालेलं आहे. म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या किंवा दिलाच पाहिजे ही भूमिका त्यांची होती आणि नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहे. आणि आता पुढे काय करायचं, पण अभिजित दिपके हा अरविंद केजरीवाल यांच्या टीममधला तो स्टुडंट आहे म्हणजे त्यांच्या टीममध्ये तो अनेक दिवस राहिलेला आहे. माननीय अण्णा हजारे साहेबांचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनाच्या काळामध्ये किंवा नंतर तो त्यांच्यासोबत आता राहिलेला आहे. ठीक आहे, तो कुठेही राहिला असला
तरी आपलं मत असं आहे की आता अभिजित दिपकेनी रिपब्लिकन पक्षात आलं पाहिजे. म्हणजे रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेबांचा खरा पक्ष आहे. रोज एखादा पक्ष काढून उपयोग नाही, पण त्यांनी तो पक्ष काढल्यामुळं नीट एक्झाममध्ये झालेल्या पेपर फुटीचा मोठ्या प्रमाणामध्ये इम्पॅक्ट जो आहे, हा इम्पॅक्ट हा घराघराशी पोचलेला होता. आणि पेपर लीक होणं अत्यंत अयोग्य आहे. अनेक वेळेला पेपर लीक होत आहे. तर म्हणून आता सरकारने कायदाही केलेला आहे की 10 वर्षाची शिक्षा, जो यामध्ये सापडेल त्याला 10 वर्षाची शिक्षा, त्याला दंड आहे. अशा पद्धतीचा कायदासुद्धा आमच्या सरकारने बनवलेला आहे. आणि अशी पेपर फुटी लीक होऊ नये यासाठी नक्कीच सरकारच्या वतीनं प्रयत्न होतील. पण समाजामध्ये पत्रकार आहेत, NGO चालवणारे लोक आहेत, किंवा ग्रामपंचायत आहे, किंवा नगरपालिका आहे, आणि गावातल्या लोकांची ज्या संस्थांच्या जे असे काही लोक, अशा लोकांमध्ये मार्गदर्शन होणं आवश्यक आहे. असं करणं अयोग्य आहे. त्यामुळं कायदा झाला तरीसुद्धा कायदा तोडणारे लोक आहेतच. कायदा तर आहेच आहे, पण म्हणून आता पेपर लीक होऊ नये याचा असा आमचा प्रयत्न आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.